Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मराठा समाज जो आता कुणबी होऊ घातलाय किंवा ज्यांना आता ओबीसी प्रमाणपत्र मिळतात, तर त्यामुळे हा सगळा प्रश्न संपेल संधींचा. म्हणजे जनरल असं हे झालाय, समज झालाय की आता आपल्याला ओबीसीच्या सवलती मिळाल्या की मग प्रश्न संपेल शिक्षणाचा, नोकऱ्यांचा आणि या सगळ्याचा. अजिबात तसं नाहीये ते. हे जसं एखाद्या गावामध्ये पूर्ण महाराष्ट्रातनं 2 लाख मुलं MPSC ला बसतात आणि 200 फौजदार होतात, त्यातलं 1 जणाची मिरवणूक निघते गावात. त्यामुळे लोकांना काय वाटतं की अरे हेच खरं आपलं सत्य आहे. पण 1,99,000 लोकांची माती झालेली असते, लोकांना कळत नाही. मुळात काय आहे की ओबीसी प्रवर्ग आणि जातीचा प्रवर्ग, आरक्षण आणि सवलत ह्याचं पॅकेज एकत्र होतं. जे मराठा क्रांती मोर्चाने 2017 साली पहिलं मोडून सवलती सर्व समाजाला समान केले. मी अभिमानाने सांगेन की लोक मराठा समाजावर टार्गेट करत असताना आपल्या राज्यामध्ये मुलींना 100% सवलत आणि मुलांना 50% सवलत ही मराठा क्रांती मोर्चामुळे आली. आणि ब्राह्मण, मारवाडी, गुजरात्यांपासून ते ओबीसी पर्यंत यांना माझ्या अंदाजाप्रमाणे आतापर्यंत सगळ्या योजनांतून 16,000 कोटी रुपये 27 लाख लोकांना मिळाले. हे त्याच्यातलं यश आहे. आणि मग आता मुद्दा काय आहे की पूर्वी सगळं ओबीसी सवलत आणि आरक्षण एकत्र असल्यामुळे लोकांना त्याचं आकर्षण होतं. पण आता आपल्याला EWSचा टप्पा आलाय आणि मुळात 19% आरक्षण हे ओबीसींना आहे. आता ज्या गटात मराठ्यांना जायचंय त्याची एकूण लोकसंख्या जी आहे ती बाठिया कमिशन प्रमाणे 38% आहे. 11% व्हिजेंटीच्या आरक्षण, त्यांची लोकसंख्या 8% आहे. मग राहिली 30%. ही 30% लोकसंख्या संपूर्णपणे 19% आरक्षणात आहे. 28% मराठा समाज हा जर त्याच्यात सुपर इम्पोज करून त्यात टाकला तर ती 58% पॉप्युलेशन होईल. आणि 58% पॉप्युलेशनला 1/3 रिझर्वेशन म्हणजे 19%. हे पुरेसं ठरणार नाही. म्हणजे जसं एखादी गणपतीची विसर्जनाची मिरवणूक आहे तर त्यावेळेस एकाच मार्गाच्या ऐवजी अनेक पर्याय सरकार उपलब्ध करतं. तर आपण 2 मार्ग नाकारून एक ज्या मार्गावर गर्दी आहे त्याच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतोय. हे 2018 पर्यंत ठीक होतं, कारण त्यावेळेस जाती आरक्षणाच्या व्यतिरिक्त दुसरी संधीच नव्हती. पण 103व्या घटना दुरुस्तीने EWS जे आरक्षण जे आपल्या देशात आणलंय, ह्या आरक्षणाने ह्या देशातला कोणताही जात, धर्म आणि पंथ आरक्षणाच्या बाहेर शिल्लक राहिलेलं नाही. सगळ्यांना आरक्षण आहे, फक्त कमी जास्त प्रमाण आहे. त्यामुळं मराठा समाजाची पहिली धारणा झालेली आहे की आपल्याला आरक्षण नाही, हे वास्तवाला धरून नाहीये. आरक्षण मराठ्यांना तर जास्त अपॉर्च्युनिटी आहेत इतरांपेक्षा, कारण तो कुणबी म्हणून कुणबी म्हणून तो आजही उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकणामधनं सोडून, नागपूर डिव्हिजन सोडून अमरावती डिव्हिजन इथला जो मराठा समाज आहे हा 67 सालापासून ओबीसीचा बेनिफिट घेतो. तो ओबीसीत आहे. ज्याची नोंद मराठा आहे प्युअरली, तो माणूस आज SCBC आरक्षणाचा लाभदायक आहे. आता त्या SCBC आरक्षण लोकांना का विसरायला होतं, तर मागच्या वेळी ते रद्द झालं. ते रद्द होण्याची कारणं वेगळी होती की त्या ओबीसीत घालायचं नाही म्हणून आम्हाला बाहेरचं घर दिलं. आता बाहेरचं घर दिल्यामुळे अतिक्रमण म्हणून कोर्टाने ते पाडून टाकलं. सरकारने परत बांधून दिले. लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही. मग पर्याय काय मराठ्यांना? तर लोक असं सांगतात की ओबीसीत गेल्याशिवाय पर्याय नाही. ते वास्तवाला धरून नाही. 103वी जी घटना दुरुस्ती झाली त्यानुसार जे EWS आरक्षण संसदेने आणलं, जे पूर्वी 91 साली सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं होतं कारण ते कॉन्स्टिट्युशनल नव्हतं. आता ते कॉन्स्टिट्युशनमध्ये अमेंडमेंट करून 15/16 आणल्यामुळं हे आरक्षण देशात लागू झालं. आणि त्यामुळं पूर्ण देशात गुजर, कापू, त्यानंतर पटेल, जाट ही सगळी आंदोलनं बंद झाली. त्यानंतर आता ती स्पेस मिळालं त्यांना. आता महाराष्ट्रात झाली. मग ही जी मराठ्यांमध्ये जी धारणा झालेली की त्याला EWSचा ऑप्शन भविष्यामध्ये उपलब्ध होऊ शकतो. 9/9/20 पासून तर फेब्रुवारी 2024 अखेर EWS मधल्या 7.5 ते 8% जागा इन सर्व्हिस मधल्या मराठा समाज घेत होता. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्याचं कॉम्पिटिशन ब्राह्मण, जैन, लिंगायत यांच्याशी होतं. त्यामुळं नीटच्या मेडिकलच्या फील्डमध्ये मराठा तिथं कॉम्पिट करत होता. आणि तो जो घटक आहे तो सर्व्हिसमध्ये गव्हर्नमेंटच्या येत नाही. आणि एकूण EWS मध्ये माझा जो मी आकडा शोधलाय त्यामध्ये जास्तीत जास्त 86 जाती आहेत. त्यातल्या 30 ते 40 जातीच फक्त ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये येतात.
मग हे खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही सांगितलेली आकडेवारी. मग आता मला एक साधारण आता तुम्ही बोलता प्रश्न उठला. मग आता ज्या लोकांना कुणबीची प्रमाणपत्र मिळतील आणि जे ओबीसी म्हणून सर्टिफाईड होतील, कुणबी ओबीसी म्हणून सर्टिफाईड होतील, तर ते ईडब्ल्यूएसचा लाभ नाही घेऊ शकणार? अजिबात नाही. कारण जे 15/4 आणि 16/4 खालचं जे आरक्षण आहे हे जातीय आरक्षण आहे आणि ह्या व्यतिरिक्त जे मागास घटकात येत नाहीत अशा लोकांसाठी 15/6 16/6 आर्टिकल आणून त्यांच्यासाठी ते रिझर्वेशन ठेवलेलं आहे. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही ओबीसीचा पर्याय शोधाल त्या दिवशी तुम्ही ऑटोमॅटिकली ईडब्ल्यूएस मधनं जाणार. आणि दुसरं म्हणणं आहे की लोकांचं आम्हाला हे 10% पण नको, कोणतं जे एसीबीसी. त्याचं कारण असं आहे, एसीबीसीच्या 10% मराठा समाजाचा जो मागचा बॅकलॉग होता तो तुमचा स्पीडने भरून येतो. सगळा मराठा समाज जर ओबीसीत टाकला तर तो 513 जातीच्या लाईनमध्ये उभा राहणार आहे. मग त्याला ते स्पर्धेमध्ये ती जागा मिळवावी लागेल आरक्षणातून. मग त्याच्यासाठी त्याला मेरिट इम्प्रूव्ह करावं लागेल किंवा नोकरीत जायचं तिथं मेरिटमध्ये यावं लागेल. हे लोकांना समजत नाही. तिथं त्याला 513 100 जागा आहेत, मेरिटमध्ये आला तर 80 पण जागा मिळू शकतो, पण त्याला प्रचंड कॅपॅसिटी लागेल आणि कदाचित 10 पण मिळणार नाहीत. ह्या वास्तवाकडे जाण्यापेक्षा जे सहज आपल्याला मिळतंय ते अधिक प्रोटेक्ट करण्यासाठी शासनावर दबाव आणण्याची आवश्यकता होती. कारण देशामध्ये 26 राज्यांमध्ये 50% वरचं आरक्षण आजही लागू आहे. ते त्या ठिकाणी चॅलेंज नाही झालं म्हणून तिकडे चालू आहे. आपल्याकडे चॅलेंज करणारी तीच लोक आहेत जी मराठा आरक्षण ओबीसीत पण येऊ नका म्हणतात, एसीबीसीत गेलो तर ती पण चॅलेंज करतात आणि ईडब्ल्यूएस. म्हणजे मराठा समाज ह्या महाराष्ट्रामध्ये भूमीचा कणा असलेला, ज्यांनी सह्याद्री सांभाळला, ज्यांनी इतिहास घडवला, त्या समाजाला एवढी हीन वागणूक ज्या पद्धतीने आत्ता दिली जाते ती अतिशय निंदनीय आहे. आणि त्याच्यामुळं मग मराठा तरुणांमध्ये जर असंतोष पसरला तर जी काही सामाजिक लोकांना अपेक्षित आहे समतेची, त्याच्याऐवजी भेदभाव मार्ग मोठा वाढेल लागेल असं मला चिंता वाटते या विषयाची. मला